अन्नत्याग आंदोलनासंदर्भातली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। सलग 4 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू असल्यानं बच्चू कडूंची प्रकृती खालावल्याची माहिती मिळतेय। पोटात अन्नाचा एकही कण नसल्यानं आणि अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंचं वजन 3 किलोंनी घटल्याचं आता सांगितलं जात आहे। त्यामुळेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। एकंदरीत आमची भूमिका ठाम आहे। जिथपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, मीटिंगवर चालणार नाही, निर्णय घ्यावा लागेल। निर्णय घेतल्याशिवाय ते आम्ही आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे। सरकारला माझी विनंती आहे की बच्चू कडूंबरोबर चर्चा करावी, बच्चूंची चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं। आंदोलन आणि चळवळी मोडायचा प्रयत्न जर का सरकारने केला तर सरकारमधल्या लोकांना सुद्धा तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज लोक आंदोलन करतात तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता, हातापायी करता त्यांच्या बरोबर। उद्या तुमचे मंत्री जर आमच्या गावाकडे आले तर त्या मंत्र्यांना सुद्धा गावबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं। या राज्यातला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य सरकारकडून होता कामा नये अशी आमची सरकारला विनंती आहे। या आंदोलनावर मार्ग काढा, अन्यथा परिणाम भोगायला सरकारने तयार राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।